प्रियानो, आजची बुधवारची बायबल स्टडीला आपण प्रारंभ करूया. प्रभूने आपल्याला आतापर्यंत सांभाळ केलेली आहे आणि आज लॉकडाऊनचा 58 दिवस आहे. आपण घरामध्येच आहोत आणि ने आपल्याला, तुम्हाला आणि मला बायबल स्टडी करण्याची ही संधी दिलेली आहे. या माध्यमाद्वारे प्रभूची आपण महिमा करतोय. गिव्ह थँक्स टू द लॉर्ड फॉर ही इज गुड, हिज लव एंड्योर्स फॉर एव्हर. Who can proclaim the mighty acts of God or fully describe his praise? आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सन्निधीस परमेश्वर पित्या, यावेळेस प्रभू आम्ही तुझा जवळ येतोय. प्रभू आजच्या दिवसासाठी प्रभू आम्ही आभार व्यक्त करतोय प्रभू. आणि प्रभू आम्ही तुझ्या वचनामधून प्रभू बायबल स्टडी करत असताना पवित्र आत्माची सहाय तू आमच्या सर्वांवर पाठव. आणि प्रभू लॉकडाऊनच्या कारणाने प्रभू आमचे प्रियजन घरामध्येच आहे, त्या प्रभू तुझा वचन त्यांच्याकडे पोचू दे. आणि प्रभू तुझ्या वचनाद्वारा त्यांना सामर्थ्य दे. आणि प्रभू आम्हाला नवीन शिकवण तुझ्या वचनाद्वारा तू आम्हाला शिकव, अशी मी विनंती करतो प्रभू. सर्व काही मान महिमा तुला देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. मित्रांनो, आज बायबल स्टडीसाठी आपण सन पॉलने तिमोथेला लिहिलेला त्याचा दुसरा पत्र आणि 4था अध्याय आणि वचन 1 ते 22 आपण याच्यावर आपण बायबल स्टडी करणार आहोत. लेटर ऑफ सेंट पॉल टू 2 तिमोथी चॅप्टर 4 वर्स 1 to 22. आणि आपण बाय पार्ट्स आपण बायबल स्टडी करणार आहोत. प्रियानो, पहिलं पार्ट वचन 1 ते 5. इन द प्रेझन्स ऑफ गॉड अँड क्राइस्ट जीसस, हू विल जज द लिव्हिंग अँड द डेड, and in the view of appearing of his kingdom, I give you this charge: preach the word, be prepared in season and out of season, correct, rebuke and encourage with great patience, and be careful in instruction. For the time will come when men will put up with sound doctrine. Instead, to suit their own desires, they will rather gather round them a great number of teachers who will say what their itching ears want to hear. They will turn their ears away from the truth and turn aside to myths. But you keep your head in all situations, endure hardship, do the work of evangelists, discharge all the duties of your ministry. या भागामध्ये आपण बघतो हा सन पॉलचा तिमोथेला लिहिलेला पत्राचा शेवटचा भाग आहे, लास्ट चॅप्टर. आणि त्याच्यामध्ये तो शेवटचा चॅलेंज तिमोथीला देत आहे, इन्स्पायर करत आहे त्याच्या वचनप्रमाणे. आणि आपल्याला 2-3 वस्तू, 2-3 गोष्टी आपल्याला इथून शिकायला मिळत आहे. तो बोलतो आहे एका ख्रिस्ती व्यक्तीने प्रभूच्या सेवे पूर्णतः ऑनेस्टली त्यांनी करावी. आणि असं आपण कार्य करावे दुसऱ्यांना खुश करण्यासाठी नव्हे, परंतु प्रभू आपल्यापासून खुश होईल. आणि आपण चांगलं केलेलं आहे, जसं प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या दृष्टांतमध्ये सांगितलं की वेल डन यू माय फेथफुल सर्वंट, असं अपेक्षाने आपण ते कार्य करावं. आणि दुसरं असं आहे, जे सेवा करत आहोत, जे कार्य करत आहोत, आणि ते असं कार्य करावं आपण जसं की प्रभू येशू ख्रिस्ताची दुसरं आगमन होईल तेव्हा आपण त्यासाठी आपण तयार व्हावं, असं गोष्टीमध्ये लक्ष ठेवायचं. आणि तिसरी गोष्ट अशी की आपल्या नागरिकता देवाच्या राज्यामध्ये आहे. आवर सिटिझनशिप इज इन द किंगडम ऑफ गॉड दॅट वी शूड ऑल रिमेंबर, असं वस्तू बोलत आहे. आणि जेव्हा शिक्षण देतो, कोणाला आपण संदेश देतो, पूर्णतः सत्यतामध्ये देवाच्या वचन सिद्ध करावे, लोकांना खुश करावं, किंवा लोकांना जे ऐकायचं ते गोष्ट आपण करू नये, परंतु देवाचं जे जिवंत वचन आहे ते सत्याने लोकांसमोर प्रगट करावं. वेदर इट इज अ बिटर ट्रूथ और इट इज अ जॉयस थिंग, गुड थिंग, किंवा कडू वस्तू आहे किंवा चांगली वस्तू आहे, ते जसं सत्य प्रभूचे वचन लोकांसमोर सादर करावं निर्भयताने. आणि तो बोलतो आहे की त्यांनी असं करून जे खोटे शिक्षक आहे
जे लोकांना भ्रममध्ये टाकून देवापासून लांब घेऊन जात आहे, त्यांनापासून सावध राहायचं आहे आणि त्यांच्या टक्कर द्यायची आहे त्यांना. ही हॅज टू चॅलेंज दोज फॉल्स टीचर अँड इज टू स्टँड इन द वर्ड ऑफ गॉड इन फॉर्म फेथ. आणि हे असं त्यांनी सेवा करायला पाहिजे नम्रतेने, कोणाबरोबर आर्ग्युमेंट किंवा काय जोर जबरदस्ती नव्हे, परंतु सर्व काही विथ पेशन्स, विथ सोबरनेस, विथ जेंटलनेस, हे सर्व वस्तू करायला पॉल तिमोथेला प्रबळ करत आहे. पुढे जाऊ प्रियानो, वचन 6 ते 8. फॉर आय एम ऑलरेडी बीइंग पोर्ड आउट लाईक अ ड्रिंक ऑफरिंग and the time has come for my departure. I have fought a good fight. I have finished the race. I have kept the faith. Now there is in store for me the crown of righteousness, which the Lord, the righteous judge, will reward to me on that day. And not only to me, but also all those who have longed for his appearing. प्रियानो, पुन्हा एकदा संत पॉल या पॉईंटवर येत आहे आणि त्याला पूर्णपणे त्यांनी जाणीव होती त्याचं एक्झिक्युशन होणार आहे आणि त्याला मरणदंड त्याला भोगावं लागणार आहे आणि तो शेवटचा त्याच्या जीवनचा शेवटचा आलेला आहे, मरेपर्यंत तो आलेला आहे आणि त्याची जायची तयारी आहे. डिपार्चर, इट्स टाईम ऑफ डिपार्चर. या पृथ्वीमधून जायच्या वेळ आलेली आहे त्याची हे पूर्णपणे त्याची खात्री होती आणि तो हे वस्तू या गोष्ट लक्षामध्ये त्यांनी ठेवलेली आहे आणि तो स्वतःला त्याची हिंमत, त्याच्या विश्वासमध्ये काय कमतरता आली नाही. इवन त्याला माहीत आहे की त्याचं एक्झिक्युशन होणार आहे, त्याला मरणदंड त्याला भोगावा लागणार आहे, तरी तो भयभीत होत नाही. त्याच्यामध्ये तसंच देवाची कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये आहे आणि तो बोलतो की कोण माझा जीव घेऊ शकत नाही, परंतु मी देवासाठी माझा अर्पण मी करतोय. आय एम सॅक्रिफायसिंग माय लाईफ फॉर द गॉड. आणि हे जे मी परिश्रम देवाचे वचन लोकांपर्यंत मी साजर करण्याचे परिश्रम घेतलेला आहे, त्याच्यामधून देव मला आराम देणार आहे. गॉड इज गोइंग टू गिव्ह मी रेस्ट फ्रॉम ऑल द टॉईल आय हॅव अंडरवेंट. आणि तो पुढे बोलतो की माझ्या पुढे अशी छोटीशी पण वस्तू मला असं दिसत नाही की जी मी केली नाही. सर्व वस्तू त्यांनी पूर्ण केलेली आहे. आय डू नॉट सी इवन अ स्मॉलेस्ट थिंग दॅट आय सी दॅट इट इज अनडन. परंतु हे सर्व छोटी वस्तू त्यांनी संपूर्ण देवाच्या गौरवासाठी त्यांनी केलेली आहे आणि तो बोलतो की मला संतुष्टी आहे. आय एम सॅटिस्फाईड दॅट आय पुट माय बेस्ट एफर्ट. तो बोलतो जे माझ्या स्वरातमध्ये सगळ्यात जे बेस्ट होतं ते मी प्रभूच्या गौरवासाठी मी केलेलं आहे. आणि सर्व रूल्स रेग्युलेशन देवाने दिलेले सर्व रूल्स रेग्युलेशन मी पाळलेले आहे. आय हॅव केप्ट माय फेथ. आय नेवर लॉस्ट माय कॉन्फिडन्स अँड होप इन गॉड. हे गोष्ट प्रियांनो तुम्हाला आणि मला आजच्या कोविड-19च्या महामाऱ्यामध्ये आपल्याला प्रभूच्या वचनापासून आपल्याला सामर्थ्य देत आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट सेंट पॉल इज मेकिंग. आणि ते कॉमेंट्रीमध्ये ते लिहिलेलं आहे, आय हॅव केप्ट माय फेथ. तो बोलतो आय हॅव नेवर लॉस्ट माय कॉन्फिडन्स अँड माय होप इन गॉड. माझ्या संपूर्णपणे माझा विश्वास प्रभूमध्ये दृढ आहे आणि माझा जे कॉन्फिडन्स आहे, जे आत्मविश्वास आहे प्रभूमध्ये, जे प्रभूची आशा आहे, त्याच्यामध्ये काहीच फरक पडलेला नाही. प्रियानो, कोविड-19 आता आहे, औषध ते शोधत आहे. मे बी 1 वर्षामध्ये 6 महिन्यामध्ये व्हॉटएव्हर त्याची औषधाची शोध होणार आहे आणि कोविड-19 एका कॅन्सरसारखं तो होऊन जाईल. सर्व ट्रीटमेंट अवेलेबल आहे तसं होऊन जाईल आणि ते हे जे भयाचा काळ आहे ते पण प्रभू पसार करून टाकेल जेव्हा आपण प्रार्थनेमध्ये राहतो. आणि तेव्हा आपल्याला आत्म्यापासून, हृदयापासून आपल्याला प्रार्थना करायची गरज आहे. ही कोविड-19चा महामारीचा काळ लवकरच प्रभू या लोकांचा, जगाभरच्या लोकांचा उद्धारासाठी त्यांनी करावं, प्रभूची कृपा दाखवावी. आणि त्या काळामध्ये तुम्हाला आणि मला संत पॉलसारखा हिंमत, आत्मविश्वास, प्रभूवर विश्वास ठेवायचा आहे प्रियानो, जेणेकरून आपल्याद्वारे प्रभूचा महिमा व्हावा. पुढे जाऊ आपण, पुढचा भाग प्रियानो, वचन 9 ते 15. डू युअर बेस्ट टू कम टू मी क्विकली.
for Demas, because he loved this world, he deserted me and is gone to Thessalonica. Crescens has gone to Galatia, and Titus to Dalmatia. Only Luke is with me. Get Mark and bring him with you, because he is helpful to me in my ministry. I send Tychicus to Ephesus. When you come, bring the cloak that I have left at Carpus at Troas, and my scrolls, especially the parchments. Alexander the metal worker did me a great deal of harm. The Lord will repay him for what he has done. You too should be on your guard against him, because he strongly opposed our message. पण या पत्राच्या भागामध्ये संत पॉल अशा व्यक्तीचा नाव घेऊन उदाहरण देत आहे. देमस या व्यक्तीचं नाव दिलेलं आहे आणि तो संत पॉल बोलतोय की त्यांनी जगाच्या मोहमाया आहे, कम्फर्ट ऑफ द वर्ल्ड अँड ऑल द लक्झरीज, त्याच्यामध्ये त्यांनी लक्ष दिलं. ऑल द मटेरियलिस्ट थिंग्समध्ये त्यांनी जगाचा सगळ्या वस्तूमध्ये त्यांनी लक्ष दिलं आणि प्रभूमध्ये त्यांनी लक्ष दिलं नाही, आणि म्हणून तो देवाला आणि पॉलला सोडून गेलेला आहे प्रियानो. आणि जेव्हा हे बायबल स्टडी तयार करत होतं, मला असा विचार आला की देमासमध्ये आणि तुमच्या आणि माझ्यामध्ये जास्त फरक नाही. आपण पण कितीक वेळेस आपल्याला जसं वाटतंय तसं वेगवेगळ्या संजोगामध्ये आपण देवाला सोडून जातो. आपलं लक्ष आपण या जगामध्ये आणि जगिक वस्तूमध्ये आपण केंद्रित करतो, देवावर करत नाही प्रियानो. आणि जर आपण क्रिटिसाइज संत पॉल करत आहे, परंतु त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये सर्व गुण आहेत त्याच्यासारखे. प्रभूला कमी प्रेम करतो आणि जगाला जास्त आपण प्रेम करतो, तसं नसावं. हे संत पॉलोचं वचन तुम्हाला आणि मला प्रेरणा देत आहे प्रियानो. हे खूप लक्ष द्यायची गरज आहे प्रियानो. वी शुड बी व्हेरी केअरफुल इन लविंग लॉर्ड, नॉट लविंग द वर्ल्ड. आपल्याला जिवंत परमेश्वराला प्रेम करायचं आहे, या जगावर प्रेम करावं नाही. आणि हे वचन तुमच्याकडे आज येत आहे प्रियानो. पुढे तो सांगतो की लूक माझा बरोबर आहे. तो माझा बरोबर त्यांनी रोमच्या तुरुंगामध्ये माझ्या साथ दिलेला आहे. लूक हॅज बीन माय कंपनी इन द प्रिझन ऑफ रोम. आणि प्रियानो, हा लूक तोच आहे जे कलसेगरस पत्र त्याच्या 4 अध्याय आणि 14 वचनमध्ये संत पॉल बोलतो लूक इज अ गुड फिजिशियन. आणि तो वैद्य होतं. आणि बायबल कॉमेंट्री बोलत आहे की कदाच जे काही त्रास होतो त्याला फिजिकली संत पॉलाला, आणि त्याची ट्रीटमेंटसुद्धा या लूकने केलेली आहे. प्रियानो, हाच लूक हाच ते लूक सुवर्तमानचा लेखक आहे. आणि प्रेषितांच्या कृत्याच्या लेखक पण हाच लूकच आहे. सेंट लूक इज द सेम पर्सन who has written the Gospel of Saint Luke. Luke is the same person who has written the Apostle Acts of the Apostles. आणि हे तुम्हाला मी आठवण करून देत आहे प्रियानो. आणि त्यांनी पॉलाला साथ दिलेला आहे प्रियानो. पुढे बोलतो की मार्क इज व्हेरी युजफुल इन द सर्व्हिस, यू ब्रिंग हिम अलॉंग विथ मी. प्रियानो, जेव्हा पॉल आणि बारनाबास यांनी पहिली मिशनरी जर्नी केली, त्यांनी सुवार्थ गाजवायसाठी पहिली मिशनरी जर्नी त्यांनी केली, त्याच्याबरोबर त्यांनी पॉल आणि बारनाबास यांनी मार्कला सुद्धा पण त्यांच्याबरोबर घेतलेले. आणि मार्क पण त्यांच्याबरोबर प्रचार करायला गेलेला. आणि पुढे बोलतो प्रियानो, कॉमेंट्री बोलते, एकदा असं झालं की मार्क प्रभूच्या विश्वासमध्ये आणि जे सुवार्थाच्या कार्यामध्ये इतकं सफळ झाला नाही. ही फेल्ड, तो नापास झाला, प्रभूच्या सेवेमध्ये नापास झाला. परंतु तो नेहमी नापास नाही राहिला, परंतु त्यांनी स्वतःला पश्चाताप केला आणि प्रभूच्या सेवेमध्ये त्यांनी आणलं. आणि इथे तो बोलत आहे की ही मेड अ गुड कॉन्ट्रीब्युशन.
या भागामध्ये बायबलच्या भागामध्ये बोलतो तो खूप उपयोगीचा आहे. ही इज व्हेरी युजफुल. आणि प्रियानो, मी तुम्हाला आठवण करून घेतो की मार्क हा व्यक्ती आहे ज्यांनी संत मार्कची शुभवर्तमान लिहिलेली आहे. ही इज द सेम पर्सन ही वॉज रिटन द गॉस्पल ऑफ सेंट मार्क. आणि प्रियानो, हा मार्क असं होतं की प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य नव्हता. ही वॉज नॉट द डिसायपल ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट. तरी त्यांनी ही शुभवर्तमान लिहिलेली आहे. यू कॅन अंडरस्टँड की कशा प्रमाणामध्ये त्याचा विश्वास होता आणि त्याचं कार्य कसं होतं की त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या शुभवर्तमान लिहिलेली आहे. प्रियानो, पुढे बोलतो. प्रियानो, आपल्या जीवनामध्ये पण प्रियानो आपण पुढे जाऊ त्याच्या आधी मला इथे थोडंसं सांगायचं आहे. प्रियानो, आपल्या जीवनामध्ये पण निराशा येते. आपण पण कधी कधी माघार घेतो. परंतु प्रियानो, आपल्याला मार्क सारखं बनायचं आहे. पश्चाताप करून आपल्याला पुढे जायचं आहे. माघार नाही घ्यायचं आहे. आपल्याला प्रभूकडून लांब नाही जायचं आहे. प्रियानो, आपल्याला तुम्हाला आणि मला प्रभूकडे जवळ यायचे आहे. प्रियानो, चांगले कृत्य करायचं आहे. जसं मार्कनी देवासाठी आणि इतर जे सहयोगी लोक होते, को वर्कर जे सेवा केलेली आहे, तसं कार्य तुम्हाला आणि मला करायचं हे आपल्याला चॅलेंज मार्कच्या जीवनापासून आपल्याला प्राप्त होत आहे आजच्या दिवसासाठी. आणि तुम्हाला आणि मला एक चॅलेंज आहे. पुढे आपण जाऊ आपण आणि दोन व्यक्तीचा क्रेसेन्स आणि टायटस बोलतो की हे लोक पण प्रभूमध्ये विश्वासू सेवक आहे. त्यांनी प्रभूच्या सुवार्थासाठी मला पण साथ दिलेला आहे आणि त्यांचं पण चांगला कॉन्ट्रीब्युशन आहे असं संत पॉल सांगतो आहे. परंतु खूप दुःखाने तो बोलतो की अलेक्झांडर जो कॉपर स्मिथ होता, कॉपरमध्ये जे मेटलमध्ये तो कॉपर स्मिथ होता आणि त्यांनी पॉलची सेवेला हानी पोचवलेली आहे. ही हॅज डन लॉट ऑफ हार्म टू द मिनिस्ट्री ऑफ सेंट पॉल. आणि प्रभूच्या वचनला विरोध केलेला आहे त्यांनी. आणि तिमोथेला तो सांगतो, तू या व्यक्तीपासून सावध राहा, या व्यक्तीपासून तू लांब राहा. आणि कारण त्यांनी मला हानी पोचवलेली आहे, तुला पण पोचवू शकतो. त्याच्यासाठी ते सावधता बाळगायला संत पॉल तिमोथेला सांगत आहे प्रियाने इथे. आणि पुढे तो जातो आणि बोलतो पर्सनल रिक्वेस्ट. पॉल इज मेकिंग अ पर्सनल रिक्वेस्ट. तो सांगत आहे की ब्रिंग माय क्लॉक. क्लॉक अशी वस्तू होती, एक खूप मोठा गारमेंट आहे, जाड पदार्थ, रगसारखा एक पदार्थ आहे, गोड, आणि त्याच्या सर्कलमध्ये तो आहे आणि एक मध्ये त्याच्या एक होल असतो. एक व्यक्ती त्याला त्याच्या डोका त्याच्या होलमधून पास होईल आणि पूर्ण त्या शरीराला ते कवर होईल असं एक गारमेंट होतं. आणि खास करून त्या थंडीच्या काळामध्ये त्याला लोक हे घालून बसत होते आणि शेकोटी करत होते. त्यांना वॉर्मथ त्यांना प्राप्त होईल, त्यांना गरमी प्राप्त होईल आणि त्याच्या थंडीपासून त्याला लोकांना वाचवत होतं असं ते होतं. आणि तो संत पॉल सांगत आहे की मी हे जे गारमेंट आहे ते मी विसरून आलेलो तौरसमध्ये आणि ते तू घेऊन ये. ते तिमोथेला सांगत आहे, तू मार्कला घेऊन ये, तू माझं हे पण घेऊन ये आणि त्याबरोबर माझे गरम कपडे तर घेऊन येच. परंतु संत पॉल बोलतो की माझे जे पार्चमेंट्स आहे ते तू घेऊन ये असं संत पॉल बोलत आहे. यू ब्रिंग द पॅपिरस. पॅपिरस आपल्याला माहीत आहे की झाडाचं ते पदार्थ होतं आणि त्याच्यावर पेपरसारखं त्याला बनवत होते आणि त्याच्यावर ते लिहित होते. आणि पार्चमेंट असं होतं की जनावरांची स्किन याच्यावर सुद्धा ते लोक लिहित होते. आणि तो बोलतो आहे की हिब्रूमध्ये जे प्रभूचे वचन लिहिलेलं आहे ते तू सगळं घेऊन ये. सुवार्ताच्या कार्य ते वाचून सुवार्ता गाजवायसाठी आणि लोकांना संदेश द्यायसाठी ते उपयोग करत होतं ना. आणि संत पॉल बोलत आहे, तू मला माझ्यासाठी ते घेऊन ये. प्रियानो, बायबल कॉमेंट्रीमधून मला एक उदाहरण सापडलं. ते बोलतात की संत पॉलानी गरम कपडे आणि जे प्रभूचे वचन हिब्रू भाषेमध्ये होते ते त्यांनी तिमोथेला सांगितलं, तू तुझा बरोबर तू घेऊन ये माझ्यासाठी. आणि कारण हे जेलमध्ये मला थंडी वाजत आहे आणि ते मला गरम कपड्याची गरज आहे आणि प्रभूचे वचन वाचायची मला गरज आहे. आणि आपण बघतो की बायबल कॉमेंट्री बोलत आहे
की ह्या संत पॉल नंतर 1500 वर्षानंतर, आफ्टर 1500 इयर्स आफ्टर सेंट पॉल डाईड, आणि बोलतात की विलियम टिंडेल त्यांनी बायबलचा ट्रान्सलेशन वगैरे केलेलं आहे, खूप कार्य त्यांचं आहे. त्यांना पण जेलमध्ये बंद केलेलं आणि त्यांना पण मरणची ते वाट बघत होते. आणि तेव्हा त्यांनी पण त्याच्या मित्राला पत्र लिहिलं आणि त्यांनी सांगितलं की माझ्यासाठी गरम कपडे तू घेऊन ये आणि जे हिब्रूमध्ये जे बायबल आहे ते माझ्यासाठी ते वाचायला घेऊन ये. इन शॉर्ट, हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. हिस्ट्री पुन्हा एकदा रिपीट झालेली आहे. संत पॉलनी पण तिमोथेला सांगितलं गरम कपडे आणि बायबल प्रभूचे वचन घेऊन ये. आणि विलियम टिंडेल पण त्याच्या मित्राला सांगत आहे मरणच्या काळामध्ये गरम कपडे आणि माझ्यासाठी हिब्रूचे बायबल घेऊन ये. प्रियानो, प्रभूला महिमा असो की असे मरण आला तरी त्याला घाबरत नव्हते, प्रभूच्या विश्वासमध्ये मागे पुढे करत नव्हते. मरणला पण ते लोक आमंत्रण देत होते, त्याला स्वीकारत होते. व्हॉट अ फेथ. प्रियानो, हे विलियम टिंडेलचं मी उदाहरण वाचलं आणि संत पॉलचं मी जे वाचत आहे आणि तुमच्याबरोबर बायबल स्टडी करत आहे, मला खूप सामर्थ्य, खूप इन्स्पिरेशन, खूप एनकरेजमेंट, खूप पॉझिटिव्ह वस्तू मला सेंट पॉलच्या जीवन आणि विश्वास आणि सेवामधून मला प्राप्त झालेली आहे प्रियांनो. आणि असा विश्वास तुम्हाला आणि मला विश्वासमध्ये आणि सेवामध्ये आपल्याला कार्य करायची गरज आहे प्रियांनो. छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात आणि आपण हलून जातो, रडून होतो, डिस्टर्ब होऊन जातो, देवाला आपण प्रार्थना करतो. परंतु प्रियांनो, या मरणतोल अवस्थामध्ये सुद्धा हा विश्वास होतो प्रभूला, घाबरत नाही. आणि अशा मरणतोल, स्वतःची मरणतोल अवस्थामध्ये तिमोथेला तो एनकरेज करत आहे. कसं ते अखंड विश्वास होता प्रियानो, हे विचार करायची गोष्ट आहे प्रियानो तुम्हाला आणि मला. आणि असं जीवन तुम्हाला आणि मला जगायची गरज आहे प्रियानो. आणि शेवटचा भागमध्ये आपण बघतो 16 ते 22 वचन, 16 वचन ते शेवटचं वचन. At my first defense, no one came to my support, but everyone deserted me. May it be held against them. But the Lord stood at my side and gave me strength, so that through me the message might fully be proclaimed and all the Gentiles might hear it. And it delivered from lion's mouth. The Lord will rescue me from every evil attack and will bring me safely to his heavenly kingdom. To him be glory forever and ever. Amen. Greet Priscilla and Aquila and household of Onesiphorus. Eratus stayed in Corinth, and I left Trophimus sick in Miletus. Do your best to get here before winter. Eubulus greets you, and so do Pudens, Linus, Claudia, and all the brothers. The Lord be with your spirit. Grace be with you. प्रियांनो, हे शेवटचा एंडिंग पार्ट ऑफ द लेटर ऑफ सेंट पॉल टू तिमोथी. आणि इथे त्याला संपूर्णपणे माहीत होतं की त्याचे मरण आलेलं आहे आणि त्याला काही डिफेन्समध्ये, त्याला सपोर्ट करण्यामध्ये कोण त्याच्यामध्ये बरोबर उभं नव्हतं. आणि तो संत पॉल बोलतो की सर्वांनी मला सोडून ते निघून गेलेले आहे, पण ते प्रभू त्यांचे न्याय करणार आहे. परंतु प्रियानो, हे गोष्ट तुम्हाला आणि मला समजायची गरज आहे प्रियानो, की जेव्हा संत पॉलचा ते मरणचा एक्झिक्युशन होणार होता, त्याला शिक्षा, मरणची शिक्षा होणार होती, तेव्हा प्रियानो ते जीवाचं जोखम होतं. आणि असं कोण जीवाचं जोखम स्वतःवर घ्यायला तयार नव्हतं. आणि म्हणून ते सर्व लोकांनी संत पॉलला सोडून दिलेलं आहे. म्हणून त्या एकलतापणे वाटतं आहे. परंतु चांगली वस्तू अशी आहे प्रियानो, संत पॉल जेव्हा हे ग्रीटिंग लिहितो आहे, जे शेवटचं कन्क्लुजन लिहित आहे, तेव्हा त्याच्या मनामध्ये स्तोत्रसंहिता 22 Psalms 21 त्याच्या रन करत आहे. त्याच्यामध्ये आपण बघतो देवाला बोलतोय दावीद राजा, वाय हॅव यू फोरसेकन मी ओ लॉर्ड, मला का सोडून दिलं आहे, असं एकलता तो अनुभव करत आहे. आणि हे सेम वचन प्रभू येशू ख्रिस्ताने गेत्सेमनीच्या बागेमध्ये त्यांनी उच्चारलेले आहे. ॲट द गार्डन ऑफ गेत्सेमनी जीसस ऑल्सो प्रेड, लॉर्ड वाय हॅव यू फोरसेकन मी, का तू मला सोडून दिलेलं आहे. आणि क्रॉस
काल्वरीच्या वधस्तंभावर सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने वचन लिहिलेलं आहे, इलोय इलोय लामा सबातानी, प्रभू मला का तू सोडून दिलेलं आहे. आणि पुढे तो इथे थांबत नाही. संत पॉल पुढे बोलतो की सर्वांनी मला जर सोडून दिलेलं असेल, परंतु माझ्या देवाने, माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने मला सोडलेलं नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं वचन त्याला आठवण येत आहे की मी जगाच्या अंतपर्यंत मी तुमच्या सोबत राहील. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचन त्याला आठवण देत आहे. तो बोलतो मी एकटा नाही, परंतु माझ्या प्रभू परमेश्वर माझा बरोबर आहे, मला साथ देत आहे आणि त्यांनी मला सामर्थ्य दिलेलं आहे. ते कॉन्फिडंट तो बोलत आहे. आणि प्रभू मला सुटका देईल या जगामध्ये किंवा स्वर्गीय राज्यामध्ये, प्रभू मला सुटका देईल, हे त्याचा विश्वास होतं प्रियानो. हे सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास त्याला होतं प्रियानो. असं तुम्हाला आणि मला आत्मविश्वास आणि प्रभूवरचा विश्वास असायच्या गरजेची गोष्ट आहे प्रियानो. पुढे बोलतो ऑनिसिफरस, तो शोधत जे मागच्या टाईममध्ये मी बायबल स्टडी केलेले आहे त्याच्यामध्ये आपण बघतो की ऑनिसिफरस तो संत पॉलला शोधत दारामध्ये शोधलेला आहे. आणि इवन रोमच्या कैदखान्यामध्ये पण त्यांनी शोधत तो पॉलला शोधून आलेला आहे. आणि ज्याने असं झालं की त्याला मरण भोगावं लागलं. आणि तो बोलतो की शेवटपर्यंत तो विश्वासू राहिला प्रभूमध्ये, आणि माझा विश्वासू तो राहिला आहे. पुढे बोलतो की इयुबुलस आणि हे सगळे व्यक्ती आहे, पुडेन्स, लिनस, क्लॉडिया आणि दुसरे सर्व तुला ग्रीट करत आहेत, त्याने आठवण पाठवत आहे, तुला प्रभूमध्ये सलाम पाठवत आहे. प्रियानो, इथे 2-3 लोकांचं नाव घेतलेलं आहे. हे खूप नामवंत व्यक्ती होते जे प्रभूच्या सेवेमध्ये खूप मोठा त्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं. संत पॉलला पण खूप मदत त्यांनी केलेली, परंतु त्यानंतर आपण बघतो की त्यांनी चांगली भूमिका निभावली. आणि आपण बघतो की लिनस नावाचा व्यक्ती आहे, हा रोमचा पहिला बिशप झालेला आहे. लिनस वॉज द फर्स्ट बिशप ऑफ रोम. यू कॅन अंडरस्टँड त्याची काय विश्वास असेल, काय त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन असेल, व्हॉट अ कॅरेक्टर इन लाईफ फॉर लॉर्ड, की त्याला रोमचा पहिला बिशप बनवला. त्यानंतर आपण बघतो की क्लॉडियाचं नाव घेतलेलं आहे. बायबल कॉमेंट्री बोलत आहे की ती एक ब्रिटिश प्रिन्सेस होती, राजकुमारी, ब्रिटिशची राजकुमारी होती. ती रोममध्ये येऊन ती राहत होती रोममध्ये. आणि तिने पुडेन्स बरोबर लग्न केलेलं आहे. पुडेन्स नावाचा व्यक्ती होता, त्याच्याबरोबर तिने लग्न केलेलं आहे आणि ती रोममध्ये राहत होती. पुडेन्स आणि क्लॉडिया ते हजबंड वाईफ होते. आणि ते लोक इथे रोममध्ये ते लोक ख्रिस्ती प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे. अंग तारणारा चा स्वीकार करून प्रभूची सेवा करत आहे. प्रियानो, प्रिन्सेस असूनसुद्धा ते देवाच्या कार्य करत आहे. त्यांनी राजकीय जीवन जगलं नव्हे, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवत होते. प्रियानो, संत पॉलने यांचा आठवण तिमोथेला असं कारणासाठी देत आहे की गरीब लोक नव्हे, परंतु जे हाय क्लास सोसायटीचे लोक आहेत ते लोक पण प्रभूच्या वचनवर विश्वास करत आहे आणि त्याच्या वचन गाजवत आहे, लोकांसमोर सुवार्ता गाजवत आहे. ते मोठं कार्य करायचं आहे. प्रियानो, आपली कुठली पण पोस्ट असेल, लहान पोस्ट असेल किंवा मोठी पोस्ट असेल, पण आपण देवाचे लेकरू आहोत, ते आपण कधीच विसरायचं नाही. तसं संत पौल तुम्हाला आणि मला आजच्या काळामध्ये मला सांगत आहे. आपल्याला गर्व येऊ नये की आपली चांगली मोठी पोस्ट आहे, पोझिशन आहे, खूप पैसे आहे, घरदार आहे, ह्यामध्ये आपल्याला अभिमान करायचं नाही, परंतु आपल्याला प्रभूमध्ये अभिमान करायचा आहे. प्रभूची सेवा तुम्हाला आणि मला करायचं आहे. हे प्रभूचे वचन या मोठे आणि लहान लोक आणि सर्व प्रभूच्या विश्वासू लोकांच्या जीवनापासून तुम्हाला मला खूपच शिकायला प्राप्त होत आहे. प्रभूच्या मी महिमा करतो की असे लोकांचं जीवन आपल्याला स्टडी करण्याला आपल्याला प्राप्त होत आहे प्रियानो. आणि असं बॅकग्राऊंड आपल्याला माहीत पडलेलं आहे प्रियानो. आणि प्रियानो, शेवटी संत पॉल बोलतो, ग्रेस बी विथ यू, प्रभूची कृपा तुझ्यावर असू. आणि देवाची कृपा ही सगळी मोठी गोष्ट आहे प्रियानो. आपण सर्वजण, मी नेहमी तुम्हाला सांगत आहे, वी आर लिव्हिंग इन द टाईम ऑफ ग्रेस. प्रभूच्या कृपाच्या समयमध्ये आपण जगत आहोत. महामारी आलेली आहे, आपल्याला बाहेर जात येत नाही,
सर्व असोयी झालेली आहे, काम करता येत नाही, किती लोकांच्या नोकरी गेलेल्या आहे, पैसे नाही, जेवायला वस्तू नाही, सगळं त्यांना अव्यवस्था झालेली आहे प्रियानो. आणि खास करून या समर सीझन चालू झालेली आहे, खूप गरमी वाटत आहे. आपल्याकडे सर्व लाईट आहे, फॅन्स आहे, सर्व काही वस्तू आहे, AC वगैरे, त्याचा आपल्याला सर्व ते उपयोग होतो. विचार करा प्रियानो, असे लोक आपल्या भारतामध्ये आहे, इतर आपल्या पृथ्वीवर लोक आहे, त्यांना घरदार नाही, त्यांना नोकरीधंदे नाही, मरत आहे कोरोना व्हायरसच्या कारणाने आणि वेगवेगळ्या भूकमरेने, वेगवेगळ्या परेशानीमध्ये ते पसार होत आहे प्रियानो. त्याची तुम्ही न्यूज बघतच असेल, ते मला खात्री आहे. तर प्रियानो, फक्त ते बघून समाधान करू नये, परंतु आपल्याला त्याच्या लोकांसाठी प्रार्थना करायची गरज आहे. प्रियानो, मागच्या टाईममध्ये मी तुम्हाला आठवण करून दिली, जसं आपल्या स्वतःच्या परिवाराची अशी अवस्था झालेली आहे, तसं मनामध्ये विचार करून त्यांच्यासाठी आत्म्याने आणि हृदयाने प्रार्थना करून रडून प्रार्थना करा की प्रभू जसं आपल्यावर कृपावंत आहे तसं त्या इतर दुसऱ्या लोकांवर पण त्याची कृपा दाखवेल आणि त्यांच्या पण जीवनाला तो आशीर्वादित करेल आणि वाचवेल. अशी प्रार्थना तुम्हाला आणि मला करायची गरज आहे प्रियानो. मदत करायची गरज आहे आणि सर्व काही जे पॉसिबिलिटी ते आपल्याला करायची गरज आहे. प्रियानो, जे प्रभूने आपल्याला आजच्या बायबल स्टडीमध्ये आपल्याला आशीर्वाद दिला त्याबद्दल आपण प्रभूची महिमा करतो. आओ आपण प्रार्थना करूया. पवित्र सन्याधीश परमेश्वर पित्या, आम्ही तुझा नावाचा धन्यवाद करतो प्रभू. आज प्रभू आम्ही जे बायबल स्टडी केलेले आहे प्रभू, अनेक व्यक्तींचा प्रभू आम्ही नाव आम्ही मेडिटेशनमध्ये घेतलेलं आहे. त्यांच्या विषयमध्ये प्रभू आम्ही खूप प्रभू त्यांच्या जे विश्वास, प्रभू त्यांची सेवा, त्यांचे त्याग बलिदान आणि प्रभू तुझ्यावरचं जे प्रेम आहे ते प्रभू आम्ही जाणून घेतलेलं आहे प्रभू. असं आमच्या सर्वांचं जीवन असं असावं अशी आम्ही विनंती करतो प्रभू. आमच्या सर्वांच्या प्रयत्नाला तू आशीर्वादित कर प्रभू. तुझ्या कृपेमध्ये आम्हाला सर्वांना ठेव प्रभू. आणि या प्रभू कोविड-19च्या महामाऱ्यामधून प्रभू लोकांना तू बाहेर काढ प्रभू. ज्या लोकांची अवस्था झालेली आहे प्रभू ते तुला माहीत आहे प्रभू, आणि ते प्रभू आम्हाला सहन होत नाही प्रभू. जसं प्रभू लोकांचं दृश्य बघतो प्रभू, पाया चालत आहे प्रभू, जेवायला त्यांना काही मिळत नाही प्रभू. उन्हामध्ये चालत आहे प्रभू, पायामध्ये चप्पल, कपडे फाटून गेलेले आहे प्रभू, अव्यवस्था झालेली आहे प्रभू, मरत आहे लोक. आणि प्रभू अशा लोकांसाठी मी प्रार्थना करतो प्रभू, जे लोक कोविड-19ने इफेक्ट झालेले आहे, सर्वांवर प्रभू तुझी कृपा दाखव आणि प्रभू सर्वांना तू हील कर. आणि प्रभू त्यांना स्वतःच्या घरामध्ये त्यांना पोचवायसाठी प्रभू जे प्रयत्न चालू आहे लोकांचे, वैयक्तिक लोक, गव्हर्मेंट, NGOs, सर्वांच्या प्रयत्नाला तू आशीर्वाद कर आणि सर्व जणांना प्रभू स्वतःच्या घरामध्ये सुरक्षित आशीर्वादित तू त्यांना पोचव अशी विनंती करतो प्रभू. या बायबल स्टडीसाठी आम्ही तुझं नावाचं धन्यवाद करतो प्रभू. पुढची वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये सुपूर्द करतो आणि सर्व काही मानमहिमा तुला देत असताना प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक, आमेन. फिर आपण प्रभूंनी शिकवलेली प्रार्थनामध्ये जॉईन हो. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे इच्छाप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज समजते, जशी आम्ही आमच्या अपराधाला क्षमा करतो तशी तू आमची अपराध तू आम्हाला क्षमा कर. आम्हाला परिशुद्ध आण नकोस, पर आम्हाला सर्व वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे, आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्माची गोड सहभागिता आता आपले सर्व प्रियजनोबन सदा राहो, आमेन. प्रेज लॉर्ड. गॉड ब्लेस यू.